पाणी प्यायचं नाही। सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचे जे संदर्भ मिळतात याच्यात आयुर्वेदाचा कुठेही संदर्भ नाही। पिबेत स्वस्थोपी च अल्पशा असं जिथे सांगितलेलं आहे तिथे आयुर्वेद पाणी जास्ती प्या असं कसं सांगेल? नमस्कार, वैद्य सुविनय दामले। सकाळी उठलोय आणि असं फिरायला आलोय आणि मग भूक लागली। काय चुका करतोय आपण ते एकदा लक्षात घेतलं पाहिजे। ठराविक चूक आपण जर परत परत करत गेलो ना तर आजार वाढतात असं लक्षात येत आहे। सकाळी उठल्यानंतर या चुका ज्या आपण करतो ह्या जर केल्या नाहीत तर आपला दिवस नक्की चांगला जाणार आहे। एक दिवस चांगला गेला तर आठवडा चांगला जाणार, आठवडा चांगला गेला तर महिना चांगला जाणारच आहे। मग काय करायला पाहिजे? कोणत्या चुका आपण करतो म्हणून रोग आपल्याला होतात? सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर मलविसर्जन झालंच पाहिजे। 5 मिनिटात आत आणि 5 मिनिटात बाहेर असं जर झालं आणि टाळायचं नाही। काही जणांना ही सवय असते हो, संडासचा वेग येतो पण जायचंच नाही, जबरदस्तीने थांबवून ठेवायचं, मग त्रास होणार। म्हणजे ही सगळ्यात मोठी चूक आहे। वेगान न धारयेत वेगान न प्रवृत्त येत। जर तुम्हाला संडासचा वेग येत असेल तिथे त्यावेळेला दुसरं कोणतंही महत्वाचं काम करायचं नाही। सगळ्यात महत्वाचं काम मलविसर्जन आहे। लघवीला जाऊन यायचं, पाणी प्यायचं नाही। सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचे जे संदर्भ मिळतात याच्यात आयुर्वेदाचा कुठेही संदर्भ नाही। पिबेत स्वस्थोपी च अल्पशा असं जिथे सांगितलेलं आहे तिथे आयुर्वेद पाणी जास्ती प्या असं कसं सांगेल? आयुर्वेदात कुठेही सांगितलेलं नाही। त्यामुळे पाणी जास्ती प्यायचं नाही। अग्नीच्या विरोधात काम करतं म्हणून नाही। याविषयी आपले अनेक व्हिडिओ आहेत। फक्त आताच्या विषयाच्या संदर्भात म्हणून मी फक्त सांगितलं। ते आधीचे जे व्हिडिओ आहेत पाण्याच्या संदर्भातले ते पुन्हा एकदा नीट शांतपणे ऐका। सकाळी पाणी प्यायचं नाही। मग सकाळी उठल्यानंतर काय करू शकतो आपण? चुकांचाच विचार करूया आपण। तिसरी चूक काय करत असतो? फिरायला जातो आणि ज्यूस पितो। म्हणजे जेवढं अंगातनं घाम बाहेर काढून टाकतो, व्यायाम करतो, जिमला जातो, अंगातनं घाम बाहेर काढून टाकतो, किंवा सूर्यनमस्कार घालतो, जोर दंड बैठका असं सगळं काही व्यायाम प्रकार करतो, अंगातनं घाम निघून जातो आणि पुन्हा त्याच्यावर ज्यूस पितो वेगवेगळे। तो मोसंब्याचा ज्यूस, आवळ्याचा ज्यूस, करेला ज्यूस, कोवळ्याचा ज्यूस, काय 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 पित असतो। असं सगळं अग्नीच्या विरोधात जाऊन काम करणारं सकाळच्या वेळेला नको। रिकाम्या पोटी असलं काही घेऊ नका। आणखीन एक चूक काय करत असतो की घाम आल्यानंतर थंड हवा यावी म्हणून पंखा लावतो किंवा एसी मध्ये जाऊन बसतो। अरे अंगातनं घाम निघूनच जायला पाहिजे। जी टॉक्झिन शरीरात साठलेली आहेत, जी लिक्विड स्वरूपातली व्हॉलेटाईल स्वरूपातली आहेत ती घामावाटेच बाहेर जाणार आहेत। आणि जर तुम्ही त्याला अडकवण्याचा प्रयत्न केलात, थांबवण्याचा प्रयत्न केलात, थंड हवा जर घेतलीत तर संकोच होणार आहे। आणि या शिरांचा संकोच झाला, त्वचा वरच्या रंध्रांचा जर संकोच झाला तर आतून बाहेर पडणार विरोधात होणार आहे। आणि म्हणून सकाळच्या वेळेला पंखा किंवा एसी शक्यतो नको। घाम येऊन बाहेर निघून जाऊ नयेत। चुका कुठच्या आहेत ते आपण बघतोय। सकाळच्या वेळेला आणखीन एक चूक करत असतो ते म्हणजे नको तेवढं सकाळी उठल्यानंतर भूक नसताना खाऊन घेतो। काही आपल्याला मती प्रोटीन पावडर असेल, बूस्ट, बोर्नविटा, हॉर्लिक्स, माल्टोवा असेल, काय सुका मेवाची पावडर असेल किंवा आणखीन हे सुद्धा सकाळच्या वेळेला खाणं थोडंसं चुकीचं आहे असं म्हणतो। सकाळी उठल्या उठल्या हे काही जण खातात, असं खाण्याची आवश्यकता नाहीये। आणि मग त्याच्यात पुन्हा ते पाव आणि बटर बिस्किट त्या चहात बुचकळून पुन्हा काहीतरी असं खायचं, हे सुद्धा जरा डेंजरच आहे। मग सकाळी उठल्यानंतर ह्या चुका जर तुम्ही टाळल्यात तर तुम्हाला निश्चितपणे तुमचा दिवस नक्की चांगला जाणार आहे। भूक थोडीशी जी आहे ना मंद झालेली, तिला वाढवण्यासाठी थोडा वेळ द्या। शरीर तुमच्याकडे जास्ती काही मागत नाहीये, ते शरीर मागतंय थोडासा वेळ आणि आतमध्ये थोडीशी जागा। जर इथपर्यंत येऊन तडस लागेपर्यंत आकंठ जर जेवण रात्रीचं झालं असेल, सकाळी जोपर्यंत ती टाकी रिकामी होत नाही तोपर्यंत वरनं काही भरू नका। एक 12-14 तासांचा काळ द्या ना अन्न पचनाला। आणि ते पचन व्हायच्या अगोदरच जर तुम्ही नियमावर बोट ठेवून जर काही करायला लागलात तर शरीर पुन्हा त्याच्या विरोधात जाणार आणि शरीराला आतून जसं पाहिजे तसं करण्याचा ते प्रयत्न करणार। मग अशा वेळेला काय करायचं? त्यासाठी वेगळे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत। फक्त जाता जाता एक सांगतो, तूप साखर खायला काहीच हरकत नाहीये। नुसतं तूप खायला हरकत नाहीये, नुसता गुळाचा खडा खायला हरकत नाहीये, नुसती खडी साखर तोंडात ठेवायला हरकत नाहीये, नुसतं पंचामृत घ्यायला काही हरकत नाहीये, छोटासा लाडू खायला काहीच हरकत नाहीये। पाणी जास्ती पिऊ नका। एवढ्या जर आपण चुका टाळल्या आणि दुरुस्ती जर केली तर आपला दिवस नक्की चांगला जाणार आहे। धन्यवाद।